आज आम्ही रेडी होऊन निघालो होतो रक्षाबंधनच्या शॉपिंग करण्यासाठी. तर राख्या आणि अजून भरपूर काही सामान घ्यायचं होतं, त्यासाठीच आम्ही निघालेलो होतो. आणि भरपूर असे स्टॉल लागलेले होते. आता आमच्या घराजवळ काही असे कुठं काय भेटतं हे आम्हाला एवढं अजून माहिती नाही, म्हणून मग सिटीमध्येच गेलो. तर हे खूप सारे म्हणजे तिकडं ना दरवर्षी खूप भारी भारी राख्या भेटतात, एकदम खूप सारे स्टॉल लागतात. तर खूप साऱ्या व्हरायटीच्या राख्या होत्या. आणि पण मग एवढ्या साऱ्या राख्या होत्या तर मला समजतच नव्हतं की नेमकं कुठली घ्यायची. तर कारण खूप जास्त असल्यावर आपल्याला कन्फ्युजन तेवढंच जास्त होतं. तर भरपूर व्हरायटी होती अशी राख्यांची. आणि काही लहान मुलांसाठी सुद्धा डोरेमॉन किंवा मग स्पायडरमॅन अशा भरपूर राख्या आलेल्या होत्या. नंतर मग राख्या घेतल्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खाण्यासाठी. आणि इकडे आल्यानंतर आम्ही ही पाणीपुरी कंपल्सरी खातोच, कारण साहेबांची फेवरेट आहे इकडची पाणीपुरी. तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं काही साड्या वगैरे बघण्यासाठी. म्हणलं रक्षाबंधन आहे तर मग आमच्या ताईंसाठी वगैरे आता हे राखी बांधायला जातील तेव्हा गिफ्ट घेऊन जातील. तर काही साड्या आवडली होती एक दोन मला, पण थोड्याफार अशा डल पण वाटत होत्या. तर त्यामुळं म्हणलं मग अशा खूप मनात बसण्यासारख्या नव्हत्या. तर मग त्यांना म्हणलं आता दुसऱ्या ठिकाणून घेऊया आपण एखादी. तर भरपूर साड्या वगैरे बघितल्या. पण आम्हाला लेट झालेलं होतं म्हणून मग ते पण दुकान थोडं बंद वगैरे करायचं होतं, त्यांना 9 9:30 झालेले होते. तर मग घाईघाईमध्येच दाखवत होते. तर म्हणलं मग ठीक आहे, आपण नंतर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बघूया. तर कुर्ती वगैरे पण काही होत्या अशा व्हरायटीमध्ये, पण त्यापैकी पण मला असं सगळं सो वाटलं, एवढं काही भारी वाटलं नाही घेण्यासारखं. नंतर मग सगळं घेऊन आम्ही निघालोय रिटर्न. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. फुल व्लॉग अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता.